आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। प्रभाग क्रमांक 2 मधील अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांनी प्रचारात घेतलेली आघाडी विरोधकांसाठी धडकी भरवणारी ठरत आहे। जनसामान्यांच्या प्रश्नांना थेट हात घालत नागरिकांचे प्रश्न हेच आपले प्रश्न मानून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। त्यांच्या कार्यपद्धतीमुळे तरुणांमध्ये ते आदर्श ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे। कष्टकऱ्यांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या विटाभट्टी परिसरात सुबोध पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला परिसरातील महिला, पुरुष व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। विशेषतः महिलांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत सुबोध पाटील यांच्या विजयाची हमी दिली। उपस्थित नागरिकांनी त्यांच्या समाजसेवेचे कौतुक करत आता आमचा लोकप्रतिनिधी सुबोध पाटीलच असा विश्वास व्यक्त केला। सभेत बोलताना सुबोध पाटील यांनी परिसरातील ज्वलंत प्रश्नांवर जळजळीत भाष्य केले। जातीवादाला थारा न देता विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले। सत्ताधारी भाजपने धुळेकर नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करत भ्रष्टाचार व जातीय द्वेषाच्या राजकारणाला मतदारच उत्तर देतील असे ते म्हणाले। यावेळी नागरिकांना रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून सेवेची संधी द्यावी असे आवाहन सुबोध पाटील यांनी केले। पण मी सुबोध पाटील पिंटू भाऊ तुम्हाला आश्वासन देतो, शिक्का मारायला तुमचा फोन आला ना भाऊ, शिक्का मारणं आहे अटेस्टंटना, तर डिक्की मा शिक्का लेसन घरी तुम्ही आला कुठे मारू शिक्का। तुम्हाला असं वाटू देणार नाही की मी नगर सहज आहे, मी तुमच्यातलाच आहे, तुमच्या बरोबरला आहे, तुमचा मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे। नगरसेवक म्हणून मी मिळणार नाही। मी निवडून आल्यानंतर या प्रभागातील ज्या समस्या आहे प्रमुख सांगतो मी तुम्हाला की आपण जो धर्मयोद्धा अनुभव अग्रवाल यांना एक मताने निवडून दिलं, आपण सर्वांनी मतदान केलंय ना, पण त्या माणसाने या परिसरावर अन्याय केला। या भट्टीचे 2 तुकडे करून टाकले, बाकी तिकडे बाकी इकडे, काय न्याय केला आपल्याला? अन्याय केला ना। मी तर 10 वर्ष काम केलं भाजपचं, मला तर तिकीटच नाही दिलं, पण मी लढतोय, घाबरणार नाही मी, कारण मला भरपूर धमकी आल्या की तू निवडणूक लढू नको, तू माघारी घे, तू एवढे पैसे घे। त्याला एकच सांगितलं, अरे भाऊ मी भट्टीवरला बरं काय, घाबरावं काम नाही, आणि आम्ही कोणले घाबरतच नाही। धुळ्यामध्ये जेवढे पण उमेदवार होते भाजपचे सगळे बसून गेले, फक्त सुबोध पाटील बसला नाही। त्याचं कारण तुमच्या सरकारचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। 1 वर्ष झाला अनुभव अग्रवालने त्या भट्टीवर काय कामं केली सांगा? केले कधी काम? एक काम दाखवा, एक काम, फक्त हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान, दुसरं काय? खासदार साहेबांना कोणी पाडलंय सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बाबरेंना, त्याचं बोलायचं काम नाही। राजू बाबाला कोणी पाडलंय हे सर्वांना माहिती आहे, आणि फारुखशाहला कोणी निवडून आणलंय हे बी तुम्हाला माहिती, सर्वांना माहिती का नाही? आणि मला त्याचा पोरगा महापौर होईल, कशाला त्याच्यात हिंदू मुसलमान करतो? आपण इथं हिंदू मुसलमान किती वर्षापासून राहतोय, काही भेद आहे का आपल्यामध्ये? नाही। मग या परिसरात 2 टप्प्यात तोडलं त्यांनी, इकडं थोडं हिंदू आणि बाकीचे हिंदू मुसलमान तिकडे करून दिले, जेणेकरून या भट्टीवर वाद होतील हिंदू मुसलमान, आणि इकडचे बी सर्व माझ्याजवळ होतील। म्हणून तुम्हाला सांगतो, आपण या परिसरात एकोपाने राहायचं, हिंदू मुसलमान करू नका, कारण की आपण इथं लहानाचे मोठे झालेलो आहे। या पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांपासून हिंदूंचा कोणी बाल वाकडा केला नाही, हा, आणि एका हिंदू मुसलमान करतात, फक्त झगडा लावायचे हिंदू मुसलमान, त्या व्यतिरिक्त त्यांना काही काम नाही। अगर रोड बसणारे जे लोक होते लोटगाडीवाले, त्यांचे बी लोटगाड्या करून टाकले, गरिबाचं नुकसान केलेले। आपल्याला वाटतं धर्मयोद्धा अनुभव अग्रवाल, काय धर्मयुद्ध? कुठलं युद्ध लढा गेला होता, कुठलं युद्ध लढला, पण तरी धर्मयुद्ध म्हणतात। म्हणून मी तुम्हाला सांगतो की यावेळेस तुम्ही माझ्या पाठीशी राहा। मी 2 निवडणुका इथून लढलोय, खूप कमी मतांनी पडलोय, किती नुकसान झालंय, किती वेळ गेलाय,
हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या सूचना नक्की कळवा. बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची. विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण. गर्जना महाराष्ट्राची.